बेस्ट बॉलरसाठी शूज आणि ट्रॉफी, बेस्ट फिल्डरसाठी शूज आणि ट्रॉफी आणि मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सिरीज साठी सरप्राईज गिफ्ट इकडे असणार आहे. पावसाच्या हलक्याशा सरी आपण पाहतोय काही वेळापूर्वी या ठिकाणी बरसल्या आणि काहीसा थंडावा किंबहुना वातावरणामध्ये गारवा या ठिकाणी निर्माण केला. मात्र क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये होत असते ती गरमागरमी, क्रिकेटमध्ये होत असते ती खुन्नस आणि ती गरमागरमी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कारण चिरले विपक्ष नवापाडा अशी लढत आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. दोन्ही माथभर संघ आहे आणि गेल्या 3 सामन्यांचा आपण जर विचार केला तर 2 सामने हे डिफेंड करताना जिंकण्यात आले, तर तिसरा सामना कोंबडभुजा संघाने अगदी 80+ धावा 83 धावांचा करता यशस्वी पाठलाग केला या क्रीडांगणावर. ऋषिकेश सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. करण वळवी आणि शुभम पाटील ही विस्फोटक जोडी राधा एंटरप्राइजेस चिर्ले टीम कडनं मैदानाच्या आत. स्ट्राईकला सध्या आपण करण मडवीला पाहतोय, त्याच्या समोर शुभम आहे. ऋषिकेश गोलंदाजी धुरा सांभाळत असताना लेट्स प्ले गेम ऑन. मॅचला सुरुवात होत असताना फर्स्ट बॉल ऑफ द व्हेरी फर्स्ट इनिंग. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस, आडव्या बॅटने गॅप मध्ये बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चाललाय, एका टप्प्याने फरार होतोय. पहिल्या बॉलवर करण मडवीचा क्लास तुम्हाला पाहायला मिळतोय. ऋषिकेश डोके डावकरे आताचा गोलंदाज ओव्हर द विकेट तो मारा करत असताना पहिलाच बॉल लोवर फुल टॉस टाकला आणि तो आपण पाहतोय पाठवला तो ऑन साइड सीमा पार. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते चिर्ले संघाच्या माध्यमातून. हो इथे बघा फिरवलाय, समोरून टर्न केलंय बॉलला, लेग ब्रेक टाकत असताना ऋषिकेश आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकाराला लाईन लेन मध्ये हलकासा बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळाला तर ऋषिकेश. आणि त्यानंतर आपण पाहिलं की थोडीशी फिरकी गोलंदाजी आपल्याला अनुभवायला मिळाली आणि डॉट बॉलची संगता झाली आहे. आता वेगवान बॉल पुन्हा एकदा ऑन द राईज खेळत असताना हा बॉल चाललाय ऑन साइड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅक्सिमम येतो यावेळेस. षटकार खेळाडू होते, प्रेक्षक बनले फक्त तिकडे पाहत बसण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. आणि आता करण मडवी मात्र हळूहळू त्याचे रंग दाखवत असताना चिर्ले संघ म्हटलं की करण मडवीची बॅट नेहमीच तळपली आहे आणि आजही तळपताना पाहायला मिळेल का. ओ स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता, पुढे आले, व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवतायत. लाईन खराब होती मात्र जाणून म्हणून कदाचित ते लाईन हाताळले होती का, कारण फॉरवर्ड आले होते, अगोदरच पदल आली ते ओळखलं होतं ऋषिकेशने. एक्स्ट्राच्या स्वरूपात सिंगल मिळत असताना टीमची टोटल 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. इलेव्हन रन्स ऑन बोर्ड. ब्लॉक हॉलचा बॉल उत्तमरित्या त्याला मात्र दिशा देत असताना ऑन साइडला करण आपल्याला पाहायला मिळतोय, सिंगल मिळते. टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचत असताना 12 या धावसंख्येवर. शुभम पाटील आता पहिल्यांदा स्ट्राईकवर येत असताना ही जोडी वारंवार त्रास देत आली आहे या अगोदर देखील. यावेळेस बघा बॅकफुटला गेले, कट केलंय, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय तो पाठीमागे बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅनला. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न यशस्वी होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट शुभम आणि करणच्या दरम्यान. आणि हे सातत्य खूप गरजेचं आहे, धाव फलक हलत राहणं गरजेचं आहे. रबर बॉल जरी असतं तरी प्रत्येक वेळी चौकार षटकार प्राप्त होईल असं नाहीये, त्यामुळे सिंगल डबल्स याही तितक्याच निर्णायक ठरत असतात. 14 धावा धाव फलकावर झाल्यात, 14 रन्स. अगदी आपटून टाकला होता बॉल, मात्र लाईन खराब पाहायला मिळते ऋषिकेशची. दुसरी अवंतर धाव या ओव्हरमधील व्हाईटच्या स्वरूपात तो खर्च करत असताना
15 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक पहिल्या ओव्हर मधील. चांगली सुरुवात झाली आहे राधा एंटरप्राइजेस चिरली या संघासाठी. यावेळेस बघा शफल झाले, पाठीमागे बॉलला हुक केलाय, फिल्डर आहे तिकडे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालंय आपण म्हणूया शुभमला, आणि ते जीवनदान आता नवापाडा संघासाठी किती घातक ठरू शकतं, कारण आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि चिरले संघ बिनबाद 17 या धावसंख्येवर. ऋषिकेशच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय 17 रन आल्यात. आक्रमक सुरुवात केली आहे. 80+ धावा आज चेस झाल्यात. काल अगदी 85-90 धावा देखील आपण चेस होताना पाहिल्या क्रीडांगणावर. आणि अगदी आज सकाळच्या सूत्रामध्ये आपण पाहिलं की 56 धावा डिफेंड होताना देखील आपण पाहिल्या. अगदी 1 बॉल 1 चा सामना आला असताना मात्र तिथे पराभूत पत्करावा लागला. चला प्रणित आलेत आता सेकंड ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल अगदी जो आवाज प्रतिबिंबित झाला या क्रीडांगणाच्या श्रुती पटलावर, या उपस्थित क्रीडा रसिकांच्या कानाला तृप्तता देऊन गेलाय. टक्कन आवाज आला आणि बॉल गेला तो सीमा पार. अगदी फ्लॅट मारत असताना हा षटकार करण मडवीला आपण पाहिलं ऑन साइडला. पॉवरफुल हिटिंग सध्या त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुल टॉस. हा बॉल लॉंग लेगला उडवलाय. बॅक टू बॅक दुसरा सलगचा येत असताना कन्सिक्युटिव्ह षटकार आपल्याला अनुभवायला मिळतोय. खराब लाईन नंतर गोलंदाजी प्रणित आपल्याला पाहायला मिळतोय, हाताळतोय असं दिसतंय. कारण करण मडवीच्या विरुद्ध गोलंदाजी करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये, कारण त्याच्याकडे इतके फटके इतके शॉट आहेत की तो अगदी प्रत्येक दिशेला चौफेर दिशेला फटकेबाजी करू शकतो. त्यामुळे त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना तुमची लाईन तुम्हाला अचूक हाताळावी लागेल, योग्य हाताळावी लागेल, तर आणि तरच तुम्ही धावसंख्येवर लगाम लावू शकता. प्रणितच्या विरुद्ध मात्र आक्रमक पवित्रा करण मडवी 23 वर जाऊन पोहोचलाय. 6 बॉल मध्ये टीमची टोटल 29 आहे. 29 सलग 2 आलेत. प्रणित कमबॅक करेल का? यावेळेस मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल आहे आणि सलगचा आय थिंक तिसरा येत असताना काऊ कॉर्नरच्या दिशेने हा बॉल. 3 बॉलवर 3 धमाके करण मडवीच्या बॅटमधून येत असताना 3 षटकार आणि 3ही ऑन साइडलाच. पहिला आपण पाहिला मिड विकेट, दुसरा पाहिला लॉंग लेगला, तिसरा पाहतोय आपण काऊ कॉर्नरला. पस्तीस वर जो स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. करण मडवी 7 बॉल 29 सध्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या मोमेंटला फिंगर्स रोल केले, मात्र वेट अँड वॉच आणि त्यानंतर अटॅक, हे करण मडवीची राहिली रणनीती. आणि आता मात्र सलग 4 बॉलवर 4 षटकार येत असताना हाही बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. बघा फिंगर्स रोल केले, अगोदर फ्रंट फुटवर येण्याचा प्रयत्न होता करण मडवीचा, त्यानंतर त्याने थांबवलं स्वतःला आणि बॉलचा टप्पा ओळखून हा फटका खेचलाय. टीमची टोटल आता 41च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 41 धावा, 4 बॉलवर 4 षटकार प्रणितच्या विरुद्ध करण मडवीच्या बॅटमधून आलेत. 5वा देखील जाईल का? उंच खूप गेलाय, लांब कमी गेलाय, फिल्डर आहे तिकडे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. करणला इथे जीवदान मिळालं. हा झेल टिपणं गरजेचं होतं. दुसरा झेल आय थिंक मगाशी शुभमचं देखील एक झेल फाईन लेग मध्ये सोडण्यात आला आणि इथे करणला देखील जीवदान मिळालंय. ही जोडी फोडण्यामध्ये नवापाडा संघ मात्र आतापर्यंत अपयशी ठरलाय. शेवटचा बॉल 42 धावा स्कोर कार्ड वर आहेत. वेगवान बॉल, यावेळेस हलकेचे शफल झाले, फक्त टाइम केले बॉलला आणि हाही बॉल गेलाय सीमा पार. यावेळेस शुभमच्या बॅटमधून षटकार आलाय. म्हणजे प्रणितच्या या ओव्हरमध्ये तब्बल 5 षटकार आपण पाहिले.
4 मारले करणने, 1 मारला शुभमने. अशा पद्धतीने तब्बल 31 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि टीमची टोटल 48च्या घरामध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले चिर्ले संघाची. यानंतर मात्र धाकटी जुई विपक्ष जयमान खारकोपर संघ इन ऍक्शन असेल. सध्या आमचे हार्स मसाय सध्या नवापाडा संघासाठी आपली भूमिका पार पाडत असताना थोडासा वॉर्मअप देखील त्यांचा होईल त्या निमित्ताने. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल आणि करण बडवी थांबणार नाहीये. त्याचा आक्रमक पवित्र, त्याचा अटॅकिंग क्रिकेट, अटॅकिंग बॅटिंग ही या संपूर्ण इनिंग मध्ये तुम्हाला अनुभवायलाच मिळणार आहे. जणू ठणकावून सांगतोय तुम्ही कुठे चेंडू टाका, माझे इरादे स्पष्ट आहेत, सुस्पष्ट आहेत की प्रत्येक बॉलवर मला चेंडूला सीमारेषेच्या बाहेरच पाठवायचंय. प्रितेश थळी आले, त्यांनी त्यांच्या पहिल्या बॉलवर षटकार. 10 बॉल 42 वर जाऊन पोहोचलाय स्कोर. 10 चेंडू 42 धावा आणि टीमची टोटल आहे 54. हो, चांगला बॉल आपण पाहतोय प्रणित तळे यांचा, खुलवट टप्प्याचा, कमी गतीचा. तिथे हलकीशी मिसफील्ड झाली आणि इथे मात्र 2 रन पूर्ण झालेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर युवराज सिंगच्या नावावर 12 चेंडू मध्ये 50 धावा ठोकण्याचा हा विक्रम आहे जो अजूनही अबाधित आहे. आणि इथे 11 बॉल 44 झालेत. फ्लिक केले हलक्या हाताने अलॉंग द कार्पेट. दुसऱ्या रनचा प्रयत्न होत असताना चांगला थ्रो, मात्र इथे यष्ट्या काय उद्ध्वस्त करता आलं नाहीयेत प्रणितला. 2 धावा इथे हरणाच्या गतीने पूर्ण झाल्यात. टीमची टोटल पुढे सरकत असताना 58च्या घरामध्ये करण वडवी 12 बॉल 46 वर पोहोचलाय. शुभम पाटील 3 बॉल 10 वर पोहोचलाय. विकेटच्या प्रतीक्षेमध्ये अजूनही नवापाडा संघ. यावेळेस बघा घुटनाट टेक आपण पाहतोय आणि इथे खराब फिल्डिंग. सिंगल आली असती मात्र इथे क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठेतरी खालावलेला पाहायला मिळतोय. आणि अर्धशतक पूर्ण झाले करण मडवी. याचे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बॅट उंच करायचे करण आणि सर्व प्रेक्षकांचं अभिवादन आपण स्वीकारूया. 13 बॉल 50 धावा, ज्यामध्ये 6 षटकार आणि 2 चौकार. तब्बल 384.62 चा स्ट्राईक रेट करण मडवीचा या मॅच मध्ये आपण पाहतोय. 62 रन्स ऑन बोर्ड, 62 झालाय स्कोर. यावेळेस मात्र खुलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. करण मडवीचा तडाखा कायम. 7वा षटकार त्याचा या मॅच मधला आणि प्रत्येक वेळी ऑन साइडलाच टार्गेट केलंय, अगदी फाईन लेग पासून लॉंग ऑन पर्यंत. सर्वच्या सर्व षटकार आपण तिकडेच पाहिलेत. यावेळेस थोडासा कमी गतीचा बॉल होता, मिडल नाही झालाय बॉल, तरी देखील 1 रन पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न वेगाने होत असताना मैदानाच्या आतमध्ये भन्नाट रनिंग बिटवीन द विकेट. सुपर्ब 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 ऍथलेटिझम पाहायला मिळतोय, चपळाई पाहायला मिळते, फ्लेक्सिबिलिटी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाची. 3 ओव्हरमध्ये 70 झालाय स्कोर. 70 रन्स ऑन बोर्ड, 70. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि प्रोजेक्टेड स्कोर आता इथे 115 ते 116 पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. आणि आता या ओव्हरमध्ये तरी येणारा गोलंदाज विकेट प्राप्त करून देईल का नवापाडा संघाच्या आशा कुठेतरी पल्लवित होतील का पहिल्या सत्रातील? कारण जर एखादी विकेट काढली तर कदाचित धावसंख्येवर लगाम लावला जाऊ शकतो. बॉलर नेम प्लीज. नयन. नयन 70 धावा धाव फलकावर 70. ओ पहिलाच बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक. शुभम पाटीलचा हेलिकॉप्टर लँड झालाय सरळ सीमा पार लॉंग ऑनच्या दिशेने. करण मडवी तर एका बाजूने ठोकतच होता, आता शुभम पाटील देखील मागे राहत नाहीये. आणि आता गोलंदाजाने करायचं तर काय करायचं, विकेट काढणं खूप गरजेचं नवापाडा संघाला, अन्यथा धावांचा डोंगर तुम्हाला पाहायला मिळेल आणि तो चेस करणं कदाचित तुमच्यासाठी कठीण होऊ शकतं. त्यासाठी पार्टनरशिप ब्रेक करणं कुठेतरी गरजेचं आहे. हलक्या हाताने फक्त कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवलं शुभमने, स्ट्राईक रोटेट केली आणि आता करण पुन्हा स्ट्राईक वर येत असताना 77 वर आता स्कोर जाऊन पोहोचलाय. अजूनही
या इनिंगचा विचार केला तर 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मान्सून कप आपण एन्जॉय करताय खारकोपर गावामध्ये. फुल टॉस बॉल, हाई बॅटच्या टोला लागलाय, मात्र ताकद इतकी आहे की बॉलने गगन भरारी घेतली आहे. हाई बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना षटकार येतोय. खरण मडवी आणि खरण मडवी याच नावाची चर्चा या संपूर्ण इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि शुभमचं देखील कौतुक करावं लागेल. मोक्याच्या क्षणी स्ट्राईक रोटेशन असेल किंवा रनिंग बिटवीन द विकेट असेल, त्याची खूप चांगली साथ करणला मिळाली आहे. 83 धावा स्कोर कार्डवर. इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. शॉट ऑफ गुड लेंथ आपल्याला पाहायला मिळतोय आणि हलकीशी एज लागून मात्र इथे कीपरने उर्वरित काम पूर्ण केलं. करण मडवीची मात्र 64 धावांची बहारदार खेळी 17 बॉलचा सामना करत असताना इथे मात्र संपुष्टात आली आहे. मात्र त्याने आपल्या संघासाठी अतिशय महत्वाची भूमिका, महत्वाची खेळी साकारली आहे. सतरा बॉल मध्ये 64 धावांचं अगदी मोलाचं योगदान करण मडवीचं आपल्याला पाहायला मिळालंय. 83 धावांमध्ये इतक्या धावांचं योगदान, अगदी सिंहाचा वाटा त्याने या इनिंग मध्ये उचलला. नवीन फलंदाज प्रियांशू आलाय. प्रियांशू घरात 3ऱ्या क्रमांकावर. 2 बॉल यावर मधील बाकी आहेत. आखूड टप्प्याचा बॉल, बॉलला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. वाडेश लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू पोहोचतात आणि ते एकच रन प्राप्त केले जाते. 84 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. 84 आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आपण म्हणूया. आजच्या दिवसातील ही ठरत असताना यावेळेस बघा उससे घेणारा बॉल, या बॉलला फुल करत असताना ताकदीचा इथे प्रत्यय देतोय शुभम पाटील पुन्हा एकदा. तो कुठे मागे राहणार आहे. त्याच्या बॅटमधनं अजून एक षटकार येत असताना टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला, थोडासा टर्न झाला आणि विथ द टर्न या बॉलला पाठवलं ते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि ते 6 धावांचा मात्र भर घालत असताना शुभम स्कोर कार्ड मध्ये टीमची टोटल 90 रन्स ऑन बोर्ड. 90 धावा लागल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. राधे एंटरप्राइजेस चिरले. शेकडा गाठला जाऊ शकेल. राधे एंटरप्राइजेस म्हटलं की दीपक शेट पाटील, सुनील शेट पाटील, संतोष शेट पाटील यांचा देखील प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कारण त्यांचा एक ब्रँड आहे राधे एंटरप्राइजेस, ज्याने गेले कित्येक वर्ष क्रिकेटचा काळ गाजवलाय, अजूनही गाजवतोय. नुकतंच त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत आपण उरण पनवेल प्रीमियर लीग ही पाहिली चिर्लेच्या ऐतिहासिक क्रीडांगणावर. आणि नेहमीच क्रिकेटसाठी पुढाकार घेणारी सर्व व्यक्तिमत्व आहेत. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होते. 91 सध्या स्कोर आहे. 91. शुभम कुठेतरी आता बॅकफुटला जात असताना यावर मध्ये पाहायला मिळालाय आणि हलकीशी एश आणि विकेट कीपरने काम पूर्ण केलंय. मागच्या काही चेंडूमध्ये कुठेतरी धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी झालाय नवाबडा संघ असं म्हणायला हरकत नाहीये. कारण करणची विकेट असेल, आता शुभमची विकेट असेल, त्यांना प्राप्त करण्यामध्ये यश मिळालंय आणि त्यामुळेच की काय कुठेतरी धावसंख्या आता 110-115 जी मगाशी दिसत होती प्रोजेक्टेड स्कोर, तो आता कुठेतरी होईल का, आता हा प्रश्न निर्माण झालाय. कारण ते 3 बॉल फक्त बाकी आहेत. यावर मध्ये फक्त 1 रन आली आणि 1 विकेट आली आहे. 91 धावा धाव फलक्यावर सार्थक घरत नवीन फलंदाज आलेत. सार्थक घरत म्हटलं की उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये विजेत्या संघाचा संगणक म्हणून ज्याने भूमिका पार पाडली होती, सार्थक घरत सध्या मैदानाच्या आत आहे. त्याच्या विरुद्ध मात्र सबमरीन डिलिव्हरी हाताळली. गोलंदाजाच्या माध्यमातून थोडासा खाली राहिला बॉल. खुलव्या टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय, तिकडे मिसफील्ड झाली. बॅकअप खेळाडूचा आलाय. तोपर्यंत 2 धावा इथे नक्कीच पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
93 वर जाऊन स्कोर पोहोचले. आता शेकडा गाठणं थोडंसं कठीण आहे कारण शेवटचा बॉल आहे आता या इनिंग मधील. फुलटॉस बॉल, हाई बॉल हवेत आहे, फिल्डर आहेत तिकडे, थोडेसे दूर राहिलेत आणि दुसरी रन देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना आणि ते खराब कलेक्शन विकेट किपरच्या माध्यमातून आणि 4 धावा आय थिंक नाही, फलंदाज बाद आहे. 3 धावा झाल्यात आणि चौथीचा प्रयत्न करत असताना इथे मात्र रनआउट व्हावं लागलंय फलंदाजाला. अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघ जाऊन पोहोचलाय तो 96च्या घरामध्ये. 97 रनचं लक्ष असणारे नवापाडा टीम समोर. चला टॉस या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. धाकटेजुई संघाचे संघनायक आपण या आणि याच्या हनुमान खारकोबर संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण देखील टॉस करण्यासाठी यावं. उत्तरार्धाकडे आपण जाऊया. 97 धावांचं एक मोठं आव्हान असणार आहे. 83 धावांची खरं तर ओपनिंग पार्टनरशिप झाली शुभम आणि करणच्या दरम्यान. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी नवापाडा संघाने साकारली, कमबॅक केलं. मात्र आता इथे 30 चेंडूमध्ये 97 धावांचं भलं मोठं आव्हान त्यांना पार करायचं आणि काय असेल त्या मॅचची कहाणी ऐकूया आपण सूर्योग कोळी सर यांची जुबानी. त्यांच्याकडे आपण वळूया. हॅलो, धन्यवाद युवराज माली सर. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं या बिंजोर ग्रुप आयोजित मान्सून कप मध्ये पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणातून सहर्ष असं स्वागत करतोय. जे प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडले त्यांचंही आपण स्वागत करूया. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल खारकोपर विपक्ष धाकटीजुई या दोन संघादरम्यान. खारकोपर संघानं खरं तर नाणेफेकीचा कौल जिंकला. आपल्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. तत्पूर्वी आपण चालू सामन्याकडे बोलूया. मैदानावरती आपण पाहतो एक महत्वाची मॅच खरं तर ऑन आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर बहादर फलंदाजी राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाची आपण पाहिली. 17 चेंडू तब्बल 64 धावांची बहारदार केली करण मढवी. खरं तर एक चांगली इनिंग आपल्याला त्याची पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती आपण पाहिलं तर तब्बल 5 षटकामध्ये 96 धावा त्याने उभारल्या. 97 धावांचा एक मोठा धावसंख्येचा डोंगर मात्र उभारला गेलाय जहनुमान नवापाडा संघासमोर. त्या संघाला नक्कीच 97 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. रबर बॉलची एक भव्य दिव्य अशी स्पर्धा जहरमान खारकोपरच्या या मैदानावरती आपण आज एन्जॉय करतोय. या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जसंही संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ राहिला. आज आपण पाहतोय कोणता संघ असेल
8 संघ तब्बल आजच्या दिवसामध्ये खेळतील. या 97 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो जय हनुमान नवापाडा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रितेश स्थली आणि नयन अशी सलामीची जोडी सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाले. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक ज्याच्या हातामध्ये खरं तर संघनायकांना जबाबदारी दिली शुभम पाटील. एक वेगवान गोलंदाज पण नक्कीच चिरले संघाकडून नक्कीच आपल्या नावाची एक वेगळी ओळख आणि या गोलंदाजीचं नक्कीच एक चांगली ओळख निर्माण केली आहे. आज मात्र या खारकोपरच्या मैदानावरती त्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. पूर्वार्धामध्ये नक्कीच फलंदाजीतून त्यानेही चांगलं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. परंतु आज मात्र या मैदानावरती त्याला गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये या सत्रामध्ये कामगिरी पार पाडायची आहे. पहिला बॉल प्रितेशसाठी लोअर फुल टॉस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. चेंडूपर्यंत पोहोचेल उचलून फेकी होईल तद्वार आपण पाहतोय सिंगल न या इनिंगचा श्री गणेशच्या धावसंख्येचा केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 1 येत असताना आपण पाहतोय थोडी शांत आणि संयमी सुरुवात उत्तरार्धामध्ये होताना आपण पाहतोय. परंतु बॅटचा स्पेस जास्तीत जास्त खोलावा लागेल. जास्तीत जास्त नितांत मोठ्या फटक्याची गरज मात्र जय हनुमान नवापाडा संघाला आहे. 97चा चेस असताना पुन्हा एकदा बॅटची एज अगदी आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पुन्हा एकदा एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल डबल न चिरले संघाला कोणताही फरक पडणार नाहीये. परंतु इथून माझं नवापाडा संघालाही हार मानून चालणार नाहीये. ज्या रीतीनं पूर्वार्धामध्ये फलंदाजी खरं तर करण मडवीची पाहायला मिळाली. शुभम पाटीलचंही नक्कीच चांगलं योगदान त्यामध्ये आपण पाहिलं. तर त्या रीतीनं मात्र काहीशी नवापाडा संघाला कामगिरी करावी लागेल. यावेळचा चेंडू अगदी बुंद्यामध्ये फेकला होता. परफेक्ट यॉर्कर अगदी टो क्रशिंग यॉर्कर पायाची बोटे चेसणारा यॉर्कर आपण पाहिला शुभम पाटीलचा. त्रिफला उद्ध्वस्त केलाय तो मात्र नक्कीच प्रितेश स्थलीचा. आणि इथून मात्र पहिला धक्का जय हनुमान नवापाडा संघाला पहिली विकेट मैदानातून बाहेर जात असताना प्रितेश स्थली बॅक टू द डगआउट. पहिली विकेट आली आहे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. नक्कीच मोठे धावसंख्येचा डोंगर जरी असला तरी मात्र नक्कीच गोलंदाजीतून ही जखडून ठेवू शकतो. हे मात्र नक्कीच एक चांगलं उदाहरण चिरले संघाचे हे गोलंदाज देत असताना आपण पाहतोय. प्रज्ञेश आलाय नवीन फलंदाज आपण पाहतो. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय प्रज्ञेश. गोलंदाजी मार्कवर आपण शुभमला पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारली गेली. चिरले संघाकडून गोलंदाजी करतोय. अवेलचा चेंडू फेकवान होता त्याच्या मात्र पाहतोय दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक बराच पुढे गेला. चेंडूला मात्र हुलकावणी दिली आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र ओलांडतोय अगदी सीमा रेषा. चौकार मिळतोय. प्रज्ञेश आल्या मात्र नक्कीच हा चौकार खेळतोय. क्षेत्ररक्षकाचे आपण पाहिलं तर थोडीशी तारांबल पाहायला मिळाली. अगदी चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदरच चेंडूच्या पुढे निघून गेला. तदनंतर मात्र ती चेंडूने दिशा ओलांडली आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल यावेळचा चेंडू अगदी आपण पाहतोय चेंडूवरती बूट फिरवली होती. शरीरापासून थोडासा दूर ठेवला जातोय परंतु लाईन अँड लेंथ ही नक्कीच चांगल्या रीतीने हाताळली जाते शुभमच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करणारा संघ जय हनुमान नवापाडा संघ आपण पाहतोय. 97 धावांचा चेस करत त्यांना करायचा आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अगदी चांगला चेंडू फेकण्यात आलाय शुभमच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं इथं समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 6 एक गडी बाद 6 अशी धावसंख्या जय हनुमान नवापाडा संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय उत्तरार्धामध्ये. 97 धावांचा खरं तर भला मोठा डोंगर उभा असताना अशा रीतीने नक्कीच शांत खेळ जर का सुरू राहिला तर नक्कीच चिरले संघ या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करू शकतोय. आतापर्यंत पाहिलं तर सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न शिरले संघाच्या वतीनं केलाय जरूर परंतु इथून मात्र त्याला तोंड द्यावं लागेल खरं तर नवापाडा संघाच्या या 2 फलंदाजांना. करण मडवी आलाय. पहिला बॉल लोअर फुल टॉस दिशा देण्याचं काम केलं. अगदी पाहतोय कव्हर रिझन मध्ये
मिड ऑफ रिझन मध्ये शेतक्षक येतोय, चेंडूची फेकी होईल, पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. अगदी उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय नवापाडा संघ थोडेसे खांदे मात्र त्यांचे झुकलेले आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅट वरती येत नाहीये. ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज मात्र नक्कीच आपण मैदानावरती चर्चा करतोय, ज्या मोठे फटके यायला हवेत ते मात्र येताना दिसत नाहीये. इथून मात्र जर का असाच खेळ राहिला तर मात्र नवापाडा संघाच्या अडचणीमध्ये बरीचशी वाढ मात्र आपल्याला होताना पाहायला मिळेल. प्रवीण सिनारे यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रवीण सिनारे दुंद्रे यांना विनंती केली जाते या आयोजकांच्या माध्यमातून आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाज करण याला आपण पाहतोय, अगदी अष्टपैलू कामगिरी मात्र आपल्या संघासाठी साकारत आहे. चांगल्या रीतीने फलंदाजी, चांगल्या रीतीने गोलंदाजी ही मात्र त्याची ओळख राहिली, परंतु या चेंडूवरती नयनच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळालाय. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन मात्र ऍड केली जाईल. आपण पाहतोय 15 धावा या सिंगलच्या साह्याने धावफलकावरती ऍड केल्या जातात. 97चा पाठलाग आहे. आता मात्र नवापाडा संघ आपण पाहतोय पूर्णपणे प्रयत्न मात्र त्यांचे नक्कीच कोणते दिसत नाहीयेत. वारंवार डॉट बॉल येत असताना इथून मात्र षटक क्रमांक दुसऱ्याची समाप्ती झाली. टोटल मात्र धावसंख्या धावफलकावरती 15 आहे. अतुलजी सिनारे यांचं इथं नक्कीच शुभागमन झालंय. त्यांनाही मी विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच त्यांना विनंती केली गेली आहे. प्रमुख उपस्थिती आपण व्यासपीठावरती पाहतोय. संस्कार आलाय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. संस्कारचा पहिलाच बॉल अगदी मारावा की सोडावा या दुविधा मनसावस्थेमध्ये असताना मात्र नक्कीच आपण पाहतोय सोडून दिला चेंडू आणि चेंडू मात्र नक्कीच आपण पाहतोय निर्धाव गेलाय. पंचांनी वॉर्न केलंय गोलंदाजाला. पुन्हा एकदा आपण अशा रीतीने चेंडू फेकू शकत नाहीये. यावेळेचा चेंडू पुढ्यामध्ये फेकला होता. स्वतः फॉलोदर मध्ये चेंडू मात्र अडवला जातोय संस्कारच्या माध्यमातून. कोणती धावसंख्या 2 चेंडूवरती पहिल्या खर्ची केली जात नाहीये. इथून मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करण्याचा प्रयत्न राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचा राहिलाय. नक्कीच एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवापाडा संघ पूर्णपणे आपण पाहतोय बॅकफुटवरती जात असताना यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज लागली होती. हाही चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची फेकी आणि पूर्वार्धामध्ये जी काही फलंदाजी पाहायला मिळाली त्याच्या जोरावरती आपण पाहिलं आतापर्यंत तर एक चांगला खेळ चिर्ले संघाचा मैदानावरती पाहायला मिळाला. अगदी वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळते. हाय स्कोरिंग मॅच होती. तब्बल 97 धावांचा पाठलाग करत असताना मात्र थोडीशी दमछाक नवापाडा संघाची पाहायला मिळाली आहे. कोणती मोठे फटके नाही आहेत आणि नक्कीच गोलंदाजांचंही कौतुक करावं लागेल. खरं तर हाय स्कोरिंग मॅच जरी असली तरी मात्र नक्कीच कोणतीही चुकी मात्र त्यांच्याकडून घडताना दिसत नाहीये. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवर संस्कारचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सीमारेषा उलटतोय आणि इथून मात्र हा चौकार पाहायला मिळतो. 4 धावा मिळतील या चेंडूवरती. बऱ्याच अवधीनंतर बऱ्याच डॉट बॉल नंतर मात्र ह्या 4 धावसंख्या आल्यात.
तीन षटकाच्या समाप्तीनंतर जे हनुमान नवापाडा संघाची धावसंख्या आपण 23 धावफलकावरती पाहतोय. अजूनही 12 बॉल 74, बराच पल्ला अजून खरं तर नवापाडा संघाला गाठायचा आहे. सुजित पाटील आले गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय चौथं षटक हाताळण्यासाठी. अजूनही 12 बॉल मध्ये 74 धावा बाकी राहिल्यात. बराच दूरवरचा पल्ला मात्र नवावाडा संघासाठी बाकी आहे. फटका चांगला आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक, विकेट मिळाली जाते. दुसरी विकेट मैदानातून बाहेर जात असताना आपण पाहतोय हनुमान नवापाडा संघाला आणखीन एक हादरा, दुसरा हादरा तर या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती दिलाय तो सुजित या गोलंदाजानं. सामन्यामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे पकड मजबूत केली ती राधे एंटरप्राइजेस चिरले ह्या संघानं. आपल्या फलंदाजीच्या आणि गोलंदाजीच्या जोरावरती मात्र आपण पाहिलं तर नवापाडा संघाला या सामन्यामध्ये मान ही उंचावू दिली नाही आहे. अगदी दोन्ही साईडनं मात्र त्यांचा चांगला खेळ चिरले संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. जोरावरती मात्र आपण पाहिलं तर याच दरम्यान आपण पाहतोय अगदी व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे आदरणीय उपस्थिती प्रवीणजी सिनारे यांचं स्वागत सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करणार आहोत. मी विनंती करतोय सचिनजी घरत यांना की आपल्या पवित्र शुभ्यास्ते उपस्थित मान्यवर प्रवीणजी सिनारे आणि जितेंद्रजी पाटील या दोन्ही मान्यवरांचा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीप्रमाणे मात्र आपण पाहतोय माईचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक भेट, गोड आठवण आपण घरामध्ये जपून ठेवाल असं मात्र सन्मान चिन्ह. तर पुढील सन्मान आपण घेतोय जितेंद्रजी पाटील यांचा स्वागत सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. सागर भगत यांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय जितेंद्रजी पाटील यांचा स्वागत सन्मानित होत असताना. दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. आणि मैदानावरती आपण पाहतोय खरं तर षटक क्रमांक 4 समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावरती आहे 24. अजूनही 6 बॉलमध्ये 73 धावांची गरज आहे. बराचसा पल्ला खरं तर गाठता आला नाहीये, अर्ध्यावरतीही पोचू शकला नाहीये तो जय हनुमान नवापाडा संघ. आपण पाहतोय अगदी शेवटचं एक षटक बाकी असेल. पूर्वार्धामधील नक्कीच करण मडवीच्या त्या खरं तर आक्रमणानं नवापाडा संघाची पूर्ण अगदी हडकिलकिली केली असं म्हणणार काही वावगळ ठरणार नाहीये. पहिलाच बॉल आपण पाहतोय, डॉट बॉल आलाय. अगदी औपचारिकता मात्र बाकी असेल. चला खारकोपर टीम आपण रेडी राहायचंय. या 5 चेंडू नंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. बॅटची एज अगदी उंचावरती चेंडू गेलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, आणखीन एक विकेट. नवापाडा संघाला आणखीन एक हजरा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेचा चेंडू नक्कीच फटका चांगला आहे. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत सामन्यामध्ये. आपण पाहतोय पूर्णपणे एकतर्फी हा सामना होत असताना आणखीन एक विकेट पाहायला मिळते. करण मडवीच्या खात्यामध्ये खरं तर ही विकेट जात असताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करणची आपल्याला पाहायला मिळाली. अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना आणि हा सामना आपण पाहतोय राधेय एंटरप्राइजेस चिर्ले संघाने खरं तर जिंकला. अगदी वन साइड मुकाबला आपल्याला पाहायला मिळाला. वन साइड मॅच आपण पाहिलीत. 97 धावांचा पाठलाग करत असताना मात्र जय हनुमान नवापाडा संघाची खरं तर दमछाक पाहायला मिळाली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नक्कीच बहारदार खेळी करणारा करण मडवी ठरलाय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण यायचा आहे पारितोषिक घेण्यासाठी.